आपल्याला जी सत्ता घ्यायची ती सत्ता भविष्यामध्ये आपण हातामध्ये घेणार म्हणजे घेणार, हे मी फक्त तुमच्या टाळ्यांसाठी सांगत नाही. खरं तर काही गोष्टी आपल्याकडनं राहून गेल्या, आपल्या पंतप्रधानांकडनं पण राहून गेल्या. जो इराण इतकी वर्ष आपल्याला साथ देत होता, त्या इराणवरती ज्या प्रकारचे हल्ले होत आहेत आज, आपण इराणला साथ द्यायला पाहिजे होती. या देशामध्ये येणारं सगळं बरचसं तेल हे इराणमध्ये येतं, ते आपल्याला रुपयामध्ये देतात, देत आले, पुढचं मला माहित नाही. पण खामेनी गेल्यानंतर देखील आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी कुठचंही निषेधाचं एक स्टेटमेंटही काढलं नाही, हल्ल्यावरती कुठचं स्टेटमेंट काढलं नाही. जो देश आजपर्यंत जम्मू काश्मीरच्या प्रश्नावरती देखील आपल्याला पाठिंबा देत आला, भारताला पाठिंबा देत आला, त्यांच्या मागे आपण आज अडचणीच्या काळामध्ये उभे राहिलो नाही, याचा त्रास निश्चित भविष्यात होणार आपल्याला. मध्यंतरी ते आमचे ते काय ते रील बाज वगैरे सगळे आले होते, मी माझ्याकडे नव्हतं ते मोबाईलवरती, ते टाकलं, ते गुंतायला होतं त्याच्यात. मी मागे म्हटलं होतं ना, ते डान्स बार बंद झाले ना, त्याची लक्षणं आहेत ती. तिकडे ते बंद झालं, इथे मोबाईलवर सुरू झालं. हे मी तुम्हाला का सांगतोय, कारण तुम्हाला गुंतवून ठेवले आतमध्ये. तुम्हाला ह्या सगळ्या करमणुकी आणि या सगळ्या गोष्टींमध्ये गुंतवून ठेवायचं, आणि सरकारला तुम्ही प्रश्न नाही विचारायचे, सरकारला तुम्ही प्रश्नच विचारता कामा नयेत. तुम्ही इतके अडकून आतमध्ये गेले पाहिजेत की त्या गोष्टींचा विचारही तुम्ही मनामध्ये आणता कामा नये. याच्यासाठीचं हे डिझाईन आहे. एका बाजूला आमच्या टेलिव्हिजन चॅनलवाल्यांची वाट लावून ठेवली आहे, सारखा वरून दबाव, सारखा वरून दबाव, ही बातमी टाकायची नाही, या बातम्या करायच्या नाहीत, ही करायची नाही, सरकारला विरोध करायचा नाही, विरोध केला बातम्या बंद करू, तुमच्या जाहिराती बंद करून टाकू, नोकरीवरून काढून टाकू, त्याच्यामुळे तुमच्यापर्यंत बातम्या पोचवायच्या नाहीत खऱ्या. हे अशा एका विचित्र परिस्थितीमध्ये देश अडकलेला आहे, हे राज्य अडकलेले आहे, सगळेच अडकलेले आहोत. 3 वेळा आजपर्यंत कर्जमाफी झाली शेतकऱ्यांची, 3 वेळा. पण या देशामध्ये सर्वाधिक शेतकरी आत्महत्येचा आकडा महाराष्ट्रात आहे. दररोज आत्महत्या होत आहेत, रोज रोज शेतकरी आत्महत्या करतायत, कोणाला काही पडलेलं नाहीये. आमच्याकडचे आमदार खासदार काही नाही, दुसरं काही नाही, कंत्राटदार, पैसे, रोज एवढंच सुरू आहे फक्त. महाराष्ट्र विकायला काढलाय. आज आपण रस्त्यावरची फळं पाहतो ना, जे कधी पाहत नव्हतं पूर्वी, आता आपल्या लक्षात पण येणार नाही की हे कधी सुरू झालं. पण आपली गाडी थांबली असताना कोणीतरी येतो, एखादा माणूस स्ट्रॉबेरी घेऊन येतो किंवा काही घेऊन. फलोत्पादन याच्यामध्ये महाराष्ट्रात सर्वात मोठी क्रांती करणारा हा माणूस. जी फळं कधी पाहिली नव्हती ती सर्वसामान्यांना आज मिळायला लागली, त्याच्यामध्ये सर्वात मोठं काम करणारा माणूस. बारामतीमध्ये ज्यांनी शेतीमध्ये AI टेक्नॉलॉजी आणून शेतीमध्ये कशा प्रकारची क्रांती केली, एकदा कधीतरी जाऊन बघून पण या. तुमच्या भाषेची हमी नाही, तुमची हमी नाही, तुमच्या पोराबाळांची हमी नाही, कशाचीही हमी नाही, अशी कुठचीही हमी नसलेलं हे या राज्यामध्ये तुम्ही राहताय आणि म्हणायचं आम्ही शिवरायांच्या राज्यात राहतो. हवे होते असते, विधानसभेत जाऊन कापून काढले असते. आज आपण रस्त्यावरची फळं पाहतो ना, जे कधी पाहत नव्हतं पूर्वी, आता आपल्या लक्षात पण येणार नाही की हे कधी सुरू झालं. पण आपली गाडी थांबली असताना कोणीतरी येतो, एखादा माणूस स्ट्रॉबेरी घेऊन येतो किंवा काही घेऊन. फलोत्पादन याच्यामध्ये महाराष्ट्रात सर्वात मोठी क्रांती करणारा हा माणूस. जी फळं कधी पाहिली नव्हती ती सर्वसामान्यांना आज मिळायला लागली, त्याच्यामध्ये सर्वात मोठं काम करणारा माणूस. बारामतीमध्ये ज्यांनी शेतीमध्ये AI टेक्नॉलॉजी आणून शेतीमध्ये कशा प्रकारची क्रांती केली, एकदा कधीतरी जाऊन बघून पण या.